दत्तात्रेयाय विद्महे दिगंबराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु अत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर। आज एक नवीन विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलो। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल। आवडल्यास कृपया लाईक करायला विसरू नका। आणि हो, तत्पूर्वी अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। गुरु आज्ञेचं पालन करून आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांच्या समोर प्रस्तुत करतो। काही चूक झाली, काही त्रुटी झाली तर अगदी अंतःकरणापासून क्षमा मागतो। तर आज आपण चर्चा करणार आहोत की स्वामी प्रकट दिन विशेष आपल्याला काय सेवा करायची, महाराजांना आपल्याला प्रसन्न कसं करायचंय ह्या बाबतच आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर, श्रींनी या भूतलावर अवतार घेतला। 21 ते 22 वर्ष अक्कलकोटात निवास केला, अनेक लीला केल्या आणि अखेरीस महासमाधीची घटिका जवळ आली। तत्पूर्वी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला एक आश्वासन दिलं, एक खात्री दिली आणि एक धीर दिला। तेव्हा महाराजांच्या श्रीमुखातून एक श्लोक बाहेर आला, तो म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। महाराजांच्या श्रीमुखातून तब्बल 25 वेळा या आश्वासनाचा वर्षाव झाला। प्रत्येक भक्ताला एक आश्वासन महाराजांनी दिलं, प्रत्येकाला खात्री दिली, प्रत्येकाला एक आधार दिला की जो पण भक्त अनन्य भावाने माझं चिंतन करेल, माझं स्मरण करेल, मला भजेल, त्याचा संसार रूपी भवसागरातून मी त्याला तारून नेईन, त्याचा योगक्षेम मी वाहीन। इतिहास साक्षी आहे, महाराजांनी जे अभयवचन दिलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आज प्रत्येक भक्ताला येतोय। जो भक्त संकटात आहे, जो कष्टात आहे, जो दुःखी आहे, महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन त्याला सहाय्य करतायत। महाराज त्यांच्या वचनावर खरे उतरत आहेत। महाराजांचं एक वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा है। महाराज होते, आहेत आणि सदैव राहणार। त्याची प्रचिती आज प्रत्येक भक्ताला येते। आपण किती भाग्यवान की महाराजांची, साक्षात त्या ब्रह्मांड नायकांची सेवा करण्याचं भाग्य, परम भाग्य आपल्याला लाभलं। बरेच ताई आणि दादांशी माझं बोलणं होतं। त्यांचं एकच सांगणं असतं की आर्यन किंवा दादा, आमच्या आयुष्यात भरपूर कष्ट आहेत, भरपूर दुःख आहेत, भरपूर टेन्शन आमच्या मागे आहे, आम्ही काय करू। मी या व्हिडिओ मार्फत त्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन, मागच्या व्हिडिओज थ्रू पण मी हीच गोष्ट सांगितलेली की जेव्हा आपण आत्मसमर्पण करतो, जेव्हा शरणागत महाराजांना होतो, महाराजांच्या चरणाशी लोळण घेतो, तेव्हा फक्त शरीराने आपल्याला समर्पित व्हायचं नाहीये, आपल्या शरीराने फक्त समर्पण करायचं नाहीये, आपल्या बुद्धीने, आपल्या मनाने देखील आपल्याला महाराजांच्या चरणी रुजू व्हायचंय। अर्थात हे शरीर पण महाराजांचंच आहे। मग त्याच्यासोबतच आपल्या आयुष्यात, प्रपंचात जी संकट येत आहेत ती देखील महाराजच बघून घेतील। हा भाव जेव्हा निर्माण होईल ना, महाराज 100% तुमच्या मदतीस धाव घेतील। ह्या तर सगळ्या गोष्टी झाल्या। एक मी तुम्हाला कथा सांगू इच्छितो। एकदा अक्कलकोटमध्ये महाराज वटवृक्षाखाली बसलेले होते। तेव्हा त्यांचा एक भक्त महाराजांच्या समोर आला, महाराजांच्या समीप आला। तेव्हा महाराजांनी त्या भक्ताला विचारलं, तू मला प्रसन्न करण्यासाठी काय करतोस? तेव्हा तो भक्त जो होता तो म्हटला की स्वामी, मी तुमची पूजा करतो, मी तुमचा अभिषेक करतो, तुम्हाला जो नैवेद्य आवडतो तो मी तुम्हाला अर्पण करतो, तुम्हाला जसं आचरण आवडतं त्यानुसार मी माझं आचरण करतोय, मी तसा वागतोय। तेव्हा महाराज अगदी स्मित हास्य त्यांच्या मुखावर उमटलं आणि महाराज म्हटले, अरे बाळा, या ज्या सगळ्या गोष्टी तू करतोयस त्या तुझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी, तुला मनशांती मिळण्यासाठी तू या सगळ्या गोष्टी करतोयस, पण माझ्या मनाचं काय? तेव्हा तो जो भक्त आहे तो विचारात पडला। तेव्हा महाराजांनी त्या भक्ताला उत्तर दिलं, अरे बाळा, आज सकाळी तू या माझ्या भक्ताला दुखवलंस,
त्याच्यामुळे माझं अंतःकरण दुखावलं गेलं. कारण प्रत्येकामध्ये माझा निवास आहे, प्रत्येकामध्ये माझा अंश. जोपर्यंत सर्वानुभूती परमेश्वर या तत्वावर तू चालत नाहीस, तोपर्यंत तू या मार्गामध्ये प्रगती करू शकत नाहीयेस. दुसरी गोष्ट जी महाराजांनी सांगितली ती म्हणजे ह्या काळामध्ये, ह्या युगात आज प्रत्येक जण तुझा पाय खेचेल, आज प्रत्येक जण तुझा राग करेल, प्रत्येक जण तुझा मत्सर करेल, तुझा द्वेष करेल. पण त्या मोबदल्यात तू त्याच्याशी 4 चांगले शब्द बोल, तू त्याच्यावर उदात्त प्रेम कर. कारण मी तुला 2 कर्ण दिलेली आहेत. एका कानाने ऐक, एका कानाने सोडून दे. अगदी सुलभ असा मार्ग आहे. पण हेच जर का तू त्याच्याबद्दल विचार करत बसलास, त्याच्यामुळे तुला मनस्ताप होईल आणि त्या मनस्तापापोटी तू त्याला 4 शब्द बोलशील. पण बाळा, इकडेच तर तुझी परीक्षा असते ना, की तो समोरचा व्यक्ती तुला काय बोलला, त्याला जर का तू परत उलट उत्तर देत असशील तर हे तुझं वाईट कर्म झालं आणि इथेच तर तुझी परीक्षा होती. ही शिकवण महाराजांनी दिलेली आहे. त्याचं अनुकरण आज आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. महाराजांनी जी तिसरी गोष्ट त्याला सांगितली ती म्हणजे, आज जो व्यक्ती भुकेलेला आहे त्याला तू अन्न दे, जो व्यक्ती तहानलेला आहे त्याला तू जल दे, जो व्यक्ती निराधार असेल त्याला तू आधार दे. भले ना तो आधार मानसिक असेल, पण तू त्याला आधार दे. जर का तुला जमत असेल तर त्याला आर्थिक मदत कर. जो पण व्यक्ती संकटात असेल, दुःखात असेल, नैराश्यात असेल, तुझ्या परीने तू त्याला नैराश्यातनं, त्या दुःखातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. ही शिकवण आपल्याला महाराजांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की बाळा, तुम्हाला इथे तिकडे शोधत बसू नकोस. तू पशुपक्षींची, वृक्षवेलींची आणि माझ्या सेवेकऱ्यांची सेवा कर. त्यातच मी निवास करतो. जर का तू त्यांची सेवा करत असशील तर मला बाकीची पूजा वगैरे काहीही नको आहे. आणि अखेरीस महाराजांनी त्याला अजून एक उपदेश दिला, तो म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडावर, संपूर्ण विश्वावर अगदी निस्वार्थपणे प्रेम कर. मनुष्यता हा तुझा धर्म बाळग. कोणीही असू दे, भेदभाव करू नकोस. जाती, धर्म या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे बघू नकोस. प्रत्येकावर उदात्त आणि निस्वार्थ प्रेम कर. त्याच्यामुळे मी प्रसन्न होईल. कारण की आज प्रत्येकाला विद्वान व्हायचंय. आज प्रत्येकाला संपूर्ण विश्वाला दाखवून द्यायचंय की मी विद्वान आहे, मी थोर आहे. पण विद्वानाची पारख कशावर न होते ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये लिहिलेली आहे. जो व्यक्ती श्वान, जो व्यक्ती गज अर्थात हत्तीमध्ये आणि जो व्यक्ती ब्राह्मणामध्ये भेदभाव करतो, त्यांनी कितीही वेद असू देत, उपनिषद असू देत कंठस्थ केले असतील, तो व्यक्ती किंवा ती स्त्री कधीही विद्वान अथवा विदुषी होऊ शकत नाही. श्वान आहे, हत्ती आहे आणि ब्राह्मण आहे, हे एक समान बघ. प्रत्येकाला एक दृष्टीने बघ, तो खरा विद्वान. ही गोष्ट मी सांगत नाहीये, ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये लिहिलेली. तर हे जे अमृततुल्य संदेश, हा उपदेश महाराजांनी आज आपल्याला दिलेला आहे. साक्षात गुरु आपल्याला ही गोष्ट सांगतायत. मग अजून आपल्याला काय केलं पाहिजे मला सांगा. महाराजांनी तुम्हाला आत्तापर्यंत हेच सांगितलं की तुम्ही तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा, कर्म उत्तम करा, मी तुम्हाला भेटेन. या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही पाळल्यात, काय तोटा आहे आपल्या भाग्याला सांगा मला. तर आता मुख्य विषयाकडे वळूया की स्वामी प्रकट दिन निमित्त आपल्याला काय सेवा करायची, त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची. अगदी सोपी गोष्ट सांगणार आहे, कारण की मला ठाऊक आहे आज प्रत्येक जण नोकरी करतोय, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कर्मांमध्ये व्यस्त आहे आणि त्याला जास्त वेळ मिळत नाहीये. पण मी तुम्हाला सांगेन की ही जी सेवा आहे ती फक्त अर्धा पाऊण तास तुम्ही शांतपणे बसा, कुठेही असा, त्या दिवशी फक्त थोडासा वेळ काढा. मी जसं तुम्हाला म्हटलं की ही जी कर्म जी आहेत, महाराजांनी जे संदेश उपदेश आपल्याला सांगितले ते आत्मसात करून तुम्ही या सेवेला लागा. सेवा तुमच्यावर आहे, तुम्हाला नक्की काय करायचंय. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता, तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्याच्या 11 माळी करू शकता.
तारक मंत्राची तुम्ही अनुष्ठान करू शकता. 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. महाराजांची मानसपूजा जी आहे ह्याच्यावर मी व्हिडिओ तयार केलेला आहे की मानसपूजा कशी करावी. महाराजांची त्या दिवशी मानसपूजा करा. ब्राह्ममुहूर्तावर उठा आणि मानसपूजा करा. ह्या सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतर दिवसातनं एकदा तरी महाराजांच्या मठामध्ये जा. शांत चित्ताने बसा. तिकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन की जमल्यास तुमच्या परीने आर्थिक तुमची मी तुम्हाला सांगेन की जशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल त्यानुसार तुम्हाला जसं जमेल, जी गोष्ट जमेल ते अन्नदान करा. जमल्यास त्या दिवशी एखादं रोपटं लावा. कुठलंही असू दे, वडाचं असू दे, वटवृक्षाचं असू दे, बेलाचं असू दे, किंवा कुठलंही तुम्ही एखादं रोपटं तुम्ही लावा. कारण की दत्त संप्रदायामध्ये अन्नदान आणि वृक्षारोपण ह्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे. जे मी तुम्हाला म्हटलं की महाराजांनीच ही गोष्ट सांगितली की पशुपक्षींची, वृक्षवेलींची आणि माझ्या सेवेकऱ्यांची सेवा कर, मी तुला पावीन. या गोष्टीवर चाला, या गोष्टी आत्मसात करा. महाराज नक्कीच तुम्हाला पावतील. शेवटची गोष्ट मला सांगायची होती म्हणजे त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. अर्थात महाराजच आपली माऊली आहे, महाराजच आपले वडील आहेत, तेच आपले बंधू आहेत आणि तेच आपले मित्र सखा आहेत. मी तुम्हाला सांगेन की आजपर्यंत झालं ते गंगेला मिळालं. महाराजांच्या समोर बसा, महाराजांची वार्तालाप करा की महाराज आजपर्यंत मी अनन्य अशा चुका केल्या, त्याच्यासाठी अगदीच मनापासून मी तुमची क्षमायाचना मागतो. अगदी बॉटम ऑफ दी हार्टपासून तुमची क्षमा मागतो. झालं गेलं गंगेला मिळालं. आजपासून तुम्ही जो उपदेश दिलेला आहे, तुम्ही जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर मी चालण्याचा प्रयत्न करीन. हे महाराजांना आश्वासन द्या. महाराजांची वार्तालाप करा. महाराजांना आश्वासन द्या की महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात. तुम्ही जो मार्ग दाखवला त्याच्यावर मी चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आपण एक काळ असा येतो की आपण महाराजांवर विश्वास ठेवतो, त्याला तो विश्वास ठेवावाच लागतो. पण फक्त एक विचार करा, जर का महाराजांचा आपल्यावर विश्वास बसला तर ती किती भाग्याची गोष्ट, किती मोठी गोष्ट आहे ती. पण महाराजांचा विश्वास आपल्यावर कधी बसेल, त्यांच्या नजरेमध्ये आपली जागा कधी तयार होईल, जेव्हा आपली कर्म चांगली असतील, जेव्हा त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण मार्गस्थ होऊ, तेव्हा महाराजांचा विश्वास आपल्यावर दृढ होईल आणि त्यांची कृपा सदैव आपल्याला लाभेल. तर आता गोष्ट तुमच्या हातात आहे की तुम्हाला नक्की काय करायचंय. आपण अनन्य अशी सेवा करतो पण आपली कर्म चुकतात, त्याच्यामुळे आपण महाराजांच्या कृपा पात्र होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेन की कर्म चांगली ठेवा, महाराज नक्कीच भेटतील. आणि ज्या दिवसापासून तुम्ही जे आश्वासन दिलंय त्या आश्वासन पूर्तीसाठी तुम्ही काम कराल, तेव्हापासून महाराज तुमच्या सदैव पाठीशी राहतील. मग भले कितीही बिकट परिस्थिती येऊ देत, महाराज कधीही तुमचा हात सोडणार नाहीत, ही माझी गॅरंटी. ह्याच सर्व गोष्टी मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायच्या होत्या, तुमच्याशी एक प्रकारे वार्तालाप करायचा होता. आय होप गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. जर का काही चूक झाली असेल तर अंतःकरणापासून माफी मागतो. तर तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अनन्य भावाने सेवा करा, महाराज तुमचा योगक्षेम वाहतील, हीच गोष्ट आहे. तर आनंद झाला मला तुम्हा सगळ्यांशी बोलून. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तूर्तास तुम्हा सगळ्यांची इकडे मी रजा घेतो. पुन्हा एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.